नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मॅडी. आणि या मागच्या सगळ्या वातावरण कळालंच असेल, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आलोय आपल्या गावी. आणि आज आहे गावचा म्हणजे प्रवासाचा पहिला दिवस. आपली यात्रा वगैरे आहे 2 दिवस आणि 2 दिवस नंतर क्रिकेटच्या मॅचेस वगैरे, अशी टोटल 4 दिवसाची सुट्टी आहे. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे, तुम्ही लास्ट इयरच्या म्हणजे यात्रेच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, आपल्या घराचं बांधकाम चालू होतं. त्याच घराच्या टेरेसवरती मी आता उभा आहे. तर या आपल्या या बंगल्याची एक छोटीशी टूर करतो तुम्हाला, ते तुम्हाला कळेल की आपला हा बंगला किती मोठा वगैरे आहे आणि काय काय आहे आपल्या मोठ्या बंगल्यात. चला, मी पहिलं तुम्हाला आमचं घर दाखवतो, त्याच्यानंतर पूर्ण दिवसाचं शेड्यूल पण सांगतो. म्हणजे आज यात्रा वगैरे आहे, तिकडे देवाला वगैरे जायचं आहे, ते सगळं आपण या फर्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत पुढे. तर पहिलं आपण आपल्या घराची टूर करूया एक छोटी. चला. तर मित्रांनो, हे आपलं मोठंसं दिसणारं छोटंसं घर तुम्ही बघू शकता, ज्याला 2 एंट्रन्स आहेत. एक इकडे या साईडला आहे आणि एक इकडे बॅक साईडला आहे. असे 2 एंट्रन्स बनवलेत आपण या घराला. तर इथून असा एंट्रन्स आहे आपल्या घरामध्ये जायला. ही बॅक साईड आहे, हे फ्रंट साईड मेन डोअर. इथून तुम्ही आतमध्ये आलात, हा मोठा असा प्रशस्त हॉल बनवलाय आपण. त्याच्यानंतर हा आहे बेडरूम नंबर 1, हा आहे 2, हा आहे 3. हे असे 3 बेडरूम आहेत आणि तो तिथे समोर हॉल आहे. त्याच्यानंतर इकडे लेफ्ट हँड साईडला देवघर आहे. त्याच्यानंतर ही बॅक साईड आहे आपल्या घराची. इकडे पण आपण एक डोअर काढून ठेवलं आहे, ही बॅक साईड आहे आपल्या घराची. त्यानंतर त्याच्या बाजूनेच इकडे पुढे आलात तर इकडे आपण असं किचन बनवलं आहे. खूप प्रशस्त असं किचन बनवलं आहे, कारण आपला परिवार पण खूप प्रशस्त असा खूप मोठा परिवार आहे आपला, त्याच्यामुळे किचन पण खूप मोठा बनवलं आहे. त्याच्यानंतर हा इकडे राईट साईडला आपण एक जागा बनवली आहे. आणि जो मी मगाशी तुम्हाला सेकंड एंट्रन्स बोललो तो हा आहे. इकडून पण एंट्रन्स आहे आणि घरामध्ये येऊ शकता इकडे. त्यानंतर इथे समोर टॉयलेट, 2 टाईपचे टॉयलेट आहेत आणि इथे वॉशरूम आहे, बाथरूम. आणि त्यानंतर इकडे अशी स्टोरेजसाठी एक जागा बनवली आपण, जिकडे काय पण स्टोरेज करू शकतो. असा हा आपला ग्राउंड फ्लोअर आहे, जो 2 एंट्रन्स, 3 बेडरूम, एक देवघर, एक किचन, असा आपला हा ग्राउंड फ्लोअर आहे. आता इथून स्टेअर्स बनवलेत आपण वरती जाण्यासाठी. इकडे आता तुम्ही बघू शकता 4th बेडरूम, 4था बेडरूम आहे. हा 5वा बेडरूम, 6वा बेडरूम आणि हा एक 7वा बेडरूम, 7th बेडरूम. आणि त्यानंतर हा एक वरती छोटीशी बाल्कनी बनवली आपण बॅक साईडसाठी. अशा प्रकारे टोटल 7 बेडरूमचा हा बंगलो आहे आपला. इकडे एक टॉयलेट बाथरूम केलं आहे आणि त्यानंतर इकडे गॅलरी बनवली आपण. इकडे बघू शकता शुभम भाई आणि आपली सगळी गँग आहे. त्यानंतर वरती टेरेसला जाण्यासाठी या इथे स्टेअर्स आहेत. इथून आपण वरती आलो टेरेसवरती. इथे पण डोअर लावलाय आपण आणि हे असं खूप मोठं टेरेस, टंकी. आणि आपल्या घराचं बांधकाम चालू होतं मित्रांनो, तेव्हा आपण जवळजवळ 1 वर्ष ते आपल्या शेडामध्ये राहत होतो. ते तिथे झाडाच्या मागे समोर, तिथे आपण 1 वर्षभर राहत होतो. अशा प्रकारे हे असं छोटंसं मोठंसं आपलं घर आहे आणि ही आपली वाडी अख्खी. आणि ज्या यात्रेसाठी मित्रांनो आम्ही मुंबई सोडून गावी आलोय, ती या मातेची यात्रा आहे.
पावनाई मातेची यात्रा, जी की मंदिर इकडे आहे आणि ही मस्त सासनकाठी अशी सजवलेली आहे, बघू शकता. तर मित्रांनो, असं काहीसं आपलं छोटंसं मोठंसं घर आहे जे तुम्हाला आता मी दाखवलं या व्हिडिओमधून. तर आता आम्ही मस्तपैकी सगळे आलो, सगळे फ्रेश होणार मस्तपैकी. मग देवासाठी नैवेद्य घेऊन तिकडे जाणार, जिकडे 2 मंदिर आहे आपल्या देवाची तिकडे जाणार. तर कम्प्लीट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी सगळं की आपल्या यात्रेमध्ये काय काय होतं, जसं लास्ट इयरला दाखवलं तसंच इकडे बघू शकता. आमची छोटीशी परी ब्लॉगमध्ये बोलते तर येऊन करते इकडे. तर असं काही आहे, आमचा परिवार पण मी सगळा दाखवेन मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांशी भेटवेन मी. तर कंटिन्यू रहा या ब्लॉगमध्ये. चला. ये हमारा पिया भाई अथर्व, जिसको तुम लोग सब लोग पहचानते हैं, शबनम का आशिक. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. गांव में रह के भी मुंबई के सूत्र हिलाने वाला है. असं इथे आम्ही आता मस्तपैकी सगळे फ्रेश होऊन नवीन कपडे घालून, आता तुम्ही मंदिर बघितलंच, ते आपल्या गावातलं मंदिर आहे. आणि एक आता मंदिर इथे पुढे आहे, देवई मातेचं मंदिर. तर आम्ही आता सगळे, मी आणि माझी गँग, आम्ही सगळे चाललोय. अर्धे लोक परिवारातले पुढे गेले, आम्ही थोडं लेट होतो. आम्ही आता चाललोय मागून. इथे पिया बाय बघू शकता. तर आम्ही आता चाललोय. चला. तर इथे तुम्ही बघू शकता माझा भाच्या व्हिडिओ कॉलवर आहे, जो की मुंबईला आहे आणि तो लय चिडतोय. आम्ही त्याला चिडवतोय. तर बाबडी बिचारा लय चिडलाय आमच्यावरती. छोटासा असा ब्रेक घेतलाय पाणी पिण्यासाठी. शबनम के आशिक ने. तर मित्रांनो, आजचा जो आपला प्रवास आहे तो सुरू झाला आहे आमच्या गावातून. इकडे आमच्या ग्रामदेवताचं मंदिर आहे, जे तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. आता इथे पुढे देवई मातेचं मंदिर आहे, तिथे आम्ही जाणार आहे. आणि तिथूनच तो डोंगर असं उतरून ते समोर जे दिवशीचं पावनाई मातेचं मंदिर आहे तिकडे आम्ही जाणार आहे. तर असा काहीसा आजचा दिवसभराचा प्रवास आहे आमचा, जे आम्हाला 4 वाजेपर्यंत कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर छबिना वगैरे असतो देवाचा, तेव्हा मस्त लेझिम वगैरे खेळणार आम्ही. चला. तर इथे एक असं दुसरं मंदिर आहे. आता उन्हाळा आहे मित्रांनो चालू, कडक एकदम ऊन आहे वरती बघू शकता इकडे. त्याच्यामुळे सगळी झाडं अशी सुकलेल्या अवस्थेत, पूर्ण जंगल सुकलेलं आहे. आणि हेच पावसाळ्यात दृश्य एकदम वेगळं असतं. तर इथेच आहे मित्रांनो आपल्या देवई मातेचं मंदिर, ते वरती आहे बघू शकता. इथून अशी जायला वाट आहे, पाय वाट. आपल्याला इकडे वरती घेऊन जाणार. चला. मित्रांनो, आता तुम्ही बघितलं तर आम्ही आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिरात गेलेलो, पावनाई देवीच्या. त्याच्यानंतर आता सेकंड मंदिरात आलेलो, देवई मातेच्या मंदिरात, जे की इथे डोंगरामध्ये आहे एकदम. आणि इथून आता हा डोंगर आम्ही खाली उतरून चाललो आहे दिवशीच्या पावनाई मातेच्या मंदिरात. तो पण आता डोंगर उतरत चला. एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट खाली बघू शकता तुम्ही. खूप बेकार आहे. त्यामुळे आता मी जरा कॉन्सन्ट्रेट करतो चालण्यावरती. नाही, इथे चालता आम्हाला हे बघा काय दिसलंय. ही अंडी आहेत. आता ही कशाची अंडी आहेत आपल्याला प्रॉपर माहिती देणार आहे अथर्व. ही अंडी जंगलात मिळतात.
लावरी रानकोंबडी यांची असतात. बघू शकता इथे अंडी. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशी वाट काढत काढत इकडून असं आम्हाला तो जो समोर रस्ता दिसतोय तो क्रॉस करून या डोंगराच्या पलीकडच्या साईडला जायचं आहे. एवढा आता मोठा प्रवास आहे आमचा. तसं तर मी मित्रांनो उत्कृष्ट ट्रेकर असा आहे, 26-27 किल्ले ट्रेक करून गेलोय. पण आज मी सगळ्यांच्या मागे काय आहे ते पण सांगतो तुम्हाला. ही चप्पल तुम्ही बघू शकता, जी जुडिओमधून घेतली आहे. हिचं पहिलीच ट्रिप आहे आणि पहिल्याच ट्रिपमध्ये हिने आपली दाखवली आहे. त्यामुळे अशा चपली घालून तुम्ही कधीच असे ट्रेक वगैरे करायला येऊ नका. प्रॉपर स्पोर्ट्स शूज नाही तर सँडल घालून चला. तुम्ही बघू शकता गुरु सरांचं स्ट्रगल बघा तुम्ही इथे. फुल मजेल एरिया लागतो ढिंकी चिकन. चप्पलीने त्यांचा धोका दिलेला आहे त्यांना. व्हिडिओने धोका दिलाय रे. भैया चप्पल फेक इथं. मित्रांनो आता परिश्रमानंतर मागे दाखव, 2 डोंगर उतरून आम्ही आता शेवटी आलेलो आहे खाली पठाराला. आता इथे पुढे चालत जाऊन मग तिथे आमचं मातेचं मंदिर आहे. माझ्या कपड्यांच्या हालतवरून तुम्हाला कळतच असेल किती थ्रिलिंग होती ही ट्रिप. स्पेशली या चप्पलमुळे माझी काय हालत झाली तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच पुढे. चला आता जाऊ आपण थेट मंदिरात. मित्रांनो फायनली येऊन पोचलोय त्या मंदिराजवळ अथक परिश्रम करून. तर तुम्हाला दाखवतो मंदिर. माझे वडील ना मोठा दादा वगैरे जेव्हा इकडे शाळेत होते तेव्हापासूनची ही विहीर आहे. म्हणजे ही जवळजवळ 25-30 वर्ष पुराणी, म्हणजे त्याच्या पण अगोदरपासूनची ही विहीर आहे. तर अजून पण या विहिरीला पाणी वगैरे आहे, म्हणजे नैसर्गिक झरा येतो. बघू शकता म्हणजे पाणी पूर्ण अर्गच असं पाणी. मित्रांनो या तिन्ही मंदिरात आम्ही मस्तपैकी आता दर्शन वगैरे केलेलं आहे. आता आम्ही घरी जाणार, थोडंसं रेस्ट वगैरे करणार, जेवणार वगैरे, आणि त्यानंतर 5 वाजता मस्तपैकी छबिन्याला अशी सुरुवात होते आमच्या इकडे पालखीला वगैरे आईच्या. तर चला
मगाशी मी तुम्हाला बोललो की आम्ही आता जाऊन आराम वगैरे करणार, पण आम्ही काय आराम वगैरे केला नाही. आम्ही आलोय तळमावलेला आमच्या पियाबाईला आणि परी दिदीला कपडे घ्यायला. तर ते तिथे कपडे घेत आहेत. मी जरा माझ्या चप्पलची सोय करतो, चप्पल बघतो, नाही तर ही तरी शिवून घेतो. चला तर पहिलं काहीतरी खाऊन घेतो, लय भूक लागल्या. पहिलं काहीतरी खायचं बघतो, बघू. चला मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलेलो नाश्ता करायला, पण भूकच एवढी लागलेली की काय सांगू आता तुम्हाला, दाखवायला टाइमच नाही भेटलं. आल्या लगेच एकदम ताव मारला दोघांनी पण. आणि आता आम्ही आलोय राजलक्ष्मी कलेक्शनमध्ये आमच्या पिया आणि परीला कपडे घ्यायला. ते लोक ऑलरेडी इथे थांबलेले आमचा वेट करत होते, कारण आमच्या चॉईसने घ्यायचेत ना कपडे त्यांना, म्हणून. चला ते पिया बाय चॉईस करतायत. बरंच मोठं असं कपड्याचं दुकान आहे. मित्रांनो, आम्ही आता थांबलोय रस पियाला. इकडे बघू शकता मस्तपैकी अशी सिटिंग अरेंजमेंट केली आहे. इकडे मस्त चिकूची बाग पण आहे. इथे काही चिकू पण ठेवलेत विकायला. आणि इथे बघू शकता ज्यूस. मित्रांनो, आम्ही आता जस्ट आलोय सगळं शॉपिंग वगैरे करून, मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आता घरी आलो. आता आम्ही चेंज वगैरे करतो आणि मग जाणार आहे छबिन्याला, देवाच्या छबिन्याला. तर चला आता चाललो आहे आपल्या ॲक्च्युअल घरी, जे इकडे आहे. चला. तर इथे तुम्ही आता बघू शकता आपल्या सासनकाठीला नाचवायला सुरुवात झालेली आहे. आपल्या छबिन्याला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, मागाशी तुम्ही बघितलं की आम्ही मस्तपैकी तिकडे छबिन्याला वगैरे गेलेलो देवाच्या. तिकडे पालखी वगैरे होती, पुन्हा आपली सासनकाठी वगैरे होती, त्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे. आणि तिकडून आम्ही आता जस्ट आलो, पूर्ण गुलाल होता अंगाला, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो सगळे. आणि इकडेच आपलं जे बॅक साईडला घर होतं तिकडे आलो आहे आता, कारण जेवण वगैरे आमचं अजून इकडेच बनतं आहे. तिकडे आम्ही अजून सुरुवात नाही केली जेवण वगैरे बनवायला. तर आता इथे मस्तपैकी जेवेन. आणि गाव साईडला एंटरटेनमेंटसाठी असा छोटासा असा कार्यक्रम ठेवला आहे, काहीतरी लोकनाट्य तमाशा वगैरे असं काहीतरी ठेवलं आहे. तर आम्ही त्या कार्यक्रमासाठी आता जेवण वगैरे सगळे फ्रेश होऊन आम्ही आता तिकडे जाणार आहे. तर भेटू आता तिकडे. हे बंदर इधर देख सकते हो. तर चला मित्रांनो, आता भेटूया तिकडे जाताना. आपण आता जाऊ जेवून. आम्ही लोक पण मस्तपैकी जेवलो. इथे आता टॉमीचं पण लंच टाइम चालू आहे, बघू शकता. ये बॉय आमच्या पिया भाईचं एक नवीन इन्व्हेन्शन इथे तुम्ही बघू शकतात. ही त्याची सायकल आहे, ती त्याने बनवली आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता इथे बॅटरी लावली आहे त्याने, आणि त्या बॅटरीला इथे खाली अशा लाईट्स लावल्यात 3. इथे समोर 2 लावल्यात, आणि या साईडला पण लावल्यात, आणि ही फ्रंटला एक मेन लाईट लावली आहे. अशी त्याने त्याची सायकल पण बनवली आहे. म्हणजे असं नाही की तो नवीन प्रोडक्ट्सच बनवतो, जे आहेत त्याच्यात पण काहीतरी करायचं ट्राय करत होता हा टाइमला.
मित्रांनो आज दिवस दुसरा आहे आपल्या गावच्या ट्रिपचा. काल तुम्ही बघितलं आपण सगळे देवदर्शन वगैरे केले, देवाला गोड नैवेद्य दाखवला गोड जेवणाचा. आज दिवस दुसरा आहे. आज पण बघितलं सकाळी छबिना वगैरे मस्त झाला. आणि आता बघताय काय चिकन मस्त पैकी चिकन मटन क्या बात. हे बघा बघू शकता इथे तुम्ही कोणती थाळी दौरा ताळी. तर अशापैकी आज मस्त चिकन मटणाचं जेवण असतं आमच्या इकडे. तर आता आम्ही पण जेवायला बसतो, चला. तर आज इथे बघू शकता किती मटणाचा बेत आहे. इथे तुम्ही बघू शकता हॉटेल भाग्यश्री वाल्यासारखा माहोल असतो आज आमच्या अख्ख्या गावात. सगळ्यांच्या घरात असंच असतं आज मस्त पैकी चिकन मटणाचं जेवण एकदम ताजं. मित्रांनो जेवण वगैरे मस्तपैकी आम्ही आता कपडे वगैरे घालून सगळे रेडी झालो. इथे बघू शकता सगळ्यांनी मस्त आम्ही नवीन कपडे घातलेले एकदम. पियाचा एक स्पेशलिटी सांगतो, एवढे नवीन कपड्यात की बघा तो कॉलर मधला हे बघा पुट्टा पण काढायला लक्षात आहे. एक्साइटमेंट एवढी की पुट्टा पण काढायचा विसरला. पुट्टा पण काढायचा विसरला. तर आता आम्ही चाललोय खाली यात्रा फिरायला. चला गावात. इथे मागे जे सगळ्यात मोठं घर दिसतंय ते आपलं आहे. ते आमच्या अण्णाने आमच्यासाठी मस्तपैकी कलिंगड घेतलंय सगळ्यांसाठी. ते बघू शकता त्याच्या पण हातात आहे. कलिंगड खातात सगळे कलिंगड. आणि इकडे आपला बंगला, इकडे आपल्या कार्स. हे रवी शेठ बाब्या आता फक्त हाय कर. तर मित्रांनो आज होता दिवस दुसरा आपल्या गावच्या यात्रेचा. सकाळपासून तुम्ही बघितलं आपण काय काय केलं. दुपारी मस्त आपण चिकन वगैरे खाऊन खाली यात्रेमध्ये पण जाऊन आलो. या पोरांना मस्त खेळणी वगैरे पण घेऊन दिली, शॉपिंग वगैरे पण केली. आणि आता संध्याकाळचा टाइम झालाय. मस्तपैकी तिकडे बॅक साईडला तुम्ही बघू शकता सनसेट पण झालाय, सूर्य पण दिसायचा बंद झालाय. आणि आता म्हणजे रात्र व्हायला आली आहे. इकडे बघू शकता उद्या आमच्या आता सामने आहेत 2 दिवस. JPL जोळेवाडी प्रीमियर लीग पर्व दुसरे, त्याची तयारी चालू आहे इकडे. आणि आता आम्ही काय नाही, आमचा भाऊ पण चाललाय मुंबईला, त्याला आम्ही सोडायला जाणार आहे. त्याला सोडायला जाऊन आजचा दिवस संपवणार.